नमस्कार. टिपिकल मराठी गर्लमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. अवघ्या काही दिवसांवरती मार्गशीर्ष महिना आलेला आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे लक्ष्मी व्रत प्रामुख्याने आपण सर्व महिला करत असतो. त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण यापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तसेच हे व्रत कसे करावे याची सविस्तर पूजाविधी देखील पाहिलेली आहे. तरी देखील माझ्या काही मैत्रिणींना या व्रताविषयी बरेचसे प्रश्न आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा 14 डिसेंबर 2023 रोजी सुरू होत आहे आणि शेवटचा गुरुवार हा 11 जानेवारी 2024 रोजी असणार आहे. या दिवशी अमावस्या असली तरी आपल्याला या दिवशी 5वा गुरुवार करायचा आहे आणि त्याच दिवशी उद्यापन देखील करायचे आहे. तर याविषयीची सविस्तर माहिती आपण यापूर्वीच पाहिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे काही प्रश्न पाहणार आहोत. जसे की प्रत्येक गुरुवारी तोच नारळ वापरायचा का? विड्याचे साहित्य किंवा कलशाखाली आपण जे तांदूळ ठेवतो ते देखील तेच वापरायचे का दर गुरुवारी बदलायचे आहे? देवीची ओटी भरल्यानंतर ओटीच्या सामानाचे काय करावे? हे व्रत पुरुष करू शकतात का? त्यासोबतच जर आपल्याला व्रत करत असताना मासिक धर्म आले किंवा सूतक आले असेल तर काय करावे? आणि सर्वात महत्त्वाचा जे की खूप महिलांना हा प्रश्न पडला आहे की प्रेग्नेंट असेल तर हे व्रत करावे का? उपवास कसा करायचा? बाहेरगावी जायचे असेल तर काय करायचे? कारण जर आपण एखाद्या गुरुवारी बाहेरगावी जाणार असेल तर काय करावे? हा देखील एक प्रश्न आहे. आणि शेवटच्या गुरुवारी जर काही अडचण आली किंवा बाहेरगावी जावे लागले तर उद्यापन कधी करावे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी हे लिहायला अजिबात विसरू नका. तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मार्गशीर्ष गुरुवार हे प्रत्येक महिलेसाठी विशेष असतात. कारण या महिन्यामध्ये दर गुरुवारी आपण माता लक्ष्मीची पूजा करतो. आपल्या कुटुंबियासाठी सुख, शांती, ऐश्वर्य मिळावे यासाठी मातेकडे प्रार्थना करत असतो. तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला जी पूजा मांडायची आहे त्यामध्ये नारळ असेल, विड्याचे साहित्य असेल किंवा तांदूळ, तर हे दरवेळेस वेगळे वापरायचे का दर गुरुवारी तेच वापरायचं हा प्रश्न आहे. तर पहिल्या गुरुवारी आपण जे वापरणार आहोत नारळ असेल, विड्याचे साहित्य किंवा तांदूळ, तेच आपल्याला सलग 5 गुरुवार वापरायचे आहेत, बदलायचे नाही आहेत. तर नारळ हा तडा जाऊ नये म्हणून त्याला आपण एखाद्या ओल्या कपड्यामध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा आपण पहिल्या दिवशी नारळ घेतो तेव्हाच तो नारळ व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे. त्यानंतर आहे आपण मातेची ओटी भरत असतो. तर कुठल्याही गुरुवारी, पहिला गुरुवार असेल किंवा शेवटचा गुरुवार असेल किंवा शक्य असेल तर तुम्ही 5ही गुरुवार खणा नारळ आणि मातेची ओटी भरू शकता. तर ही ओटी भरल्यानंतर ओटीच्या सामानाचे काय करावे? तर हे सामान आपण घरी वापरू शकतो किंवा त्याच ओटीचे आपण एखाद्या सवाष्णी स्त्रीची ओटी देखील भरू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे की पुरुष ही पूजा करू शकतात का? तर नक्कीच कन्या असेल, सवाष्ण स्त्री असेल किंवा पुरुष असेल किंवा घरातील जोडी देखील ही पूजा करू शकते. कारण हे जे व्रत आहे ना हे संसारिक माणसासाठी सांगितले गेलेले आहे. त्यानंतर जर एखाद्या गुरुवारी मासिक धर्म किंवा घरामध्ये सूतक आले असेल तर काय करावे? तर हे व्रत करत असताना जो व्यक्ती हा व्रत करत आहे त्याला उपवास मात्र करायचाच आहे. पूजेची मांडणी मात्र घरातील इतर कुणाकडून आपण करून घेऊ शकता किंवा सूतक आले असेल तर पूजा नाही मांडली तरी चालेल, पण उपवास मात्र आपल्याला करायचा आहे. त्यानंतर जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर हे व्रत करावे का? तर नक्कीच तुम्ही हे व्रत करू शकता. कारण या व्रतामध्ये सांगितले गेलेले आहे, या व्रताची जी कहाणी आहे त्यामध्ये सांगितले गेलेले आहे की हे व्रत आपल्याला अखंड सुरू ठेवायचे आहे. या व्रतामध्ये आपल्याला खंड पाडायचा नाही आहे, त्यामुळे तुम्हाला हे व्रत करायचे आहे. उपवास मात्र तुम्हाला जसा जमेल तसा करायचा आहे किंवा तुम्ही ही पूजा सकाळी केल्यानंतर देखील तुम्ही जेवण करू शकता. कारण जेव्हा प्रेग्नेंट असतो किंवा प्रेग्नेन्सीनंतर म्हणजेच डिलिव्हरी झाली तरीसुद्धा आपलं जे छोटंसं बाळ आहे ते पूर्णतः आपल्या आईवर अवलंबून असतं. म्हणून व्यवस्थित आहार घेणे हे प्रत्येक मातेसाठी जरुरी असते. त्यामुळे तुम्हाला त्याकडे अवश्य लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर आता जर बाहेरगावी जायचे असेल तर काय करावे? तर जर तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तर तुम्ही जिथे जाणार असाल तिथे जर शक्य असेल तर तुम्ही तेथे देखील ही पूजा करू शकता आणि उपवास करू शकता. पूजा करणे शक्य नसेल तरी देखील तुम्हाला उपवास तरी करायचा आहे.
आणि सर्वात महत्त्वाचा आहे हा प्रश्न जे सर्व महिलांना पडलेला आहे की शेवटच्या गुरुवारी जर एखादी अडचण आलीच किंवा आपण बाहेरगावी गेलो तर काय करावे, उद्यापन कधी करावे. कारण कुठल्याही व्रताचे उद्यापन हे शेवटच्या दिवशीच केले जाते. उद्यापन म्हणजेच त्या व्रताची सांगता असते. तर त्यापूर्वी म्हणजे 4थ्या गुरुवारी हे आपण नाही करू शकत. कारण बऱ्याच ताईंनी हा प्रश्न विचारला आहे की आपण 4थ्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे का, कारण 5व्या गुरुवारी मी नाही आहे, मी बाहेरगावी चालले किंवा अजून काही कारणं असतील. पण तसं नाही करू शकत कारण हे व्रत पूर्ण झालेलेच नाही आहे. यावर्षी 5 गुरुवार आहेत तर आपण 4थ्याच गुरुवारी या व्रताचे उद्यापन नाही करू शकत. जर तुम्हाला शेवटच्या म्हणजेच 5व्या गुरुवारी काही अडचण आलीच असेल किंवा बाहेरगावी जायचे असेल तर तुम्ही त्यानंतरचा येणारा जो गुरुवार आहे त्या दिवशी देखील या व्रताचे उद्यापन करू शकता. व्रत पूर्ण झाल्यानंतरच या व्रताचे उद्यापन करावे. म्हणून तुम्ही जर 5व्या गुरुवारी शक्य नसेल तर तुम्ही येणारा जो 6वा गुरुवार असेल त्या दिवशी उद्यापन केलात तरी देखील चालेल. आशा करते की तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये मिळाली असतीलच. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. भेटूयात लवकरच अजून एका अशा छानशा व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. धन्यवाद.